शांत होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्या उधूत हे स्मृतुर्गामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. किती वेळा सांगितलंय पसारा करू नका, वस्तू जागच्या जागी ठेवा, पण नाहीच. अशीच सकाळ रोज तुमच्या घरातही होत असेल, पण प्रत्येक घरातला पसारा हा वेगळा असतो नाही का? कधी कधी आवरण्याच्या पलीकडचा. म्हणजे मी खूप प्रयत्न करतो, दिवस संपून जातो पण पसारा नाही. माझे आप्पा नेहमी म्हणायचे, आयुष्यात आनंद सगळ्यात महत्वाचा, इतर काही कमी पडलं तरी चालेल. आपण जे उच्चारतो ते मिळतं म्हणून त्यांनी माझं नावही आनंद ठेवलं. पण काळांतराने हा आनंद आयुष्यातनं कसा नाहीसा होतो हे त्यांनाही ठाऊक नव्हतं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सगळ्या वस्तू पसरून ठेवल्यात. समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय. पाण्याचे 875, पेपरवाल्याचे 167 आणि लाईट बिल 437, टोटल 1474. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्था धाव घेई, तुझविण आता कोणी नाही, सहनशक्ती मज संपे आता, आता न माझा अंत पाही. सहनशक्ती माझी संपत चालली आनंद. आता थकले रे मी. आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायला स्वामी समर्थ नाही येणार आहेत धावून. आपल्यालाच मार्ग शोधायला हवाय. ते जर खरंच असते ना तर ही वेळच आली नसती आपल्याला. असो, चल निघते मी. आणि समीरला जोशी काकूंकडनं मीच घेऊन ये ना, कदाचित पगार होईल आज. त्यांचे पैसेही देऊन टाकते. निघू? ओळख पटली असेलच. ही रागिणी माझी बायको. सध्या थोडी चिडलेली आहे पण मनाने तशी चांगली आहे. पटलं नाही? 1 मिनिट. अरे आनंद, परवा आईंचं मासिक श्राद्ध आहे, लक्षात आहे ना तुझ्या? मम्मा येणार आहे त्या दिवशी. आणि त्या कडीपत्त्याला पाणी घालायला विसरू नकोस हं. आईंच्या आत्म्याला शांती मिळेल जरा. जाताना 10 वेळा सांगून गेल्या तुला आठवण कर म्हणून केली आठवण. चला निघते मी. आटप लवकर. आणि समीर चल उठ, जायचंय शाळेत, चल उठ. आणि हा माझा मुलगा समीर, माझं सर्वस्व. मी आयुष्यात बरंच काही गमावलं असलं तरी ह्यानं मात्र जमा करण्याची सवय लावून घेतली आहे. चला 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 लवकर, चला उशीर होतोय. चल 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 बेटा, चला चला. आणि हा मी आनंद प्रकाश कुलकर्णी. पप्पा, एक नवीन कोड आहे. आपण सगळे जॅम खातो, फक्त एक जॅम नाही खात. कोणता? काय? आपण सगळे जॅम खातो, नुसतं एक जॅम नाही खात. कोणता? एकच जॅम नाही खात? ट्रॅफिक जॅम. ओळखलं की नाही? अरे वा सुदामा, आज ऊस चांगलाच निघालाय. वय म्हणजे तसा नेहमीचाच निघालाय. पर दादा, मी आज थोडीसा वाढवलाय. म्हणजे समधीच तसं करतात म्हणून म्या बी आपल्या वल्या कांड्यासोबत थोड्याशा सुक्या कांड्या बी घुसवल्यात. म्हणजे वजन वाढेल ना आणि पैसे बी येतील ना. सुदामा, तुला माहिती आहे ना मला हे चालत नाही. अशी फसवणूक केलेली चालत नाही, तुला माहिती आहे ना. मग का केलंस हे? या सगळ्या कांड्या काढून टाकावर ते सगळं. मी याला शाळेत सोडून मार्केटला येतो, तू हे सगळं आवरून ये तिकडे मार्केटला. भेटू तिकडे. हे काढून टाक सगळं. वय वय. नेमाडे, करा, सही करा मॅडम. ₹200 कमी आहे त्यात. अहो मॅडम, आपल्या शाळेचे नेहमीचे रूल तुम्ही कशी विसरता हो? आता कसं आहे, ह्या महिन्यात तुमचे 5 लेट मार्क झाले, हाय की नाही?
आणि 4 लेट मार्क म्हणजे 1 सुट्टी. आता एका दिवसाचा पगार कट झाला तरी म्या होतो म्हणून 1 लेट मार्क ऍडजस्ट केलेला आहे. म्हटलं तेवढेच आपली मॅडम ना मदत. फुल ना फुलाची पाकळी हो. हे घ्या. या क्या? अरे नाक्यावर नवरंगला तो इंग्लिश सिनेमा लागलाय हा. लय भारी सिनेमा. काय एक एक आयटम आहे. आयटम बॉम्ब. आहा. बघा दादा, अहो फक्त 180 रुपये चालेत. तुम्ही माझं ऐकलं असतं ना तर आपल्याला हमखास 350 ते 400 रुपये आले असते. अहो दादा, एवढ्या पैशाचं फक्त पेट्रोल गेलं इथं येईपर्यंत. ठीक आहे रे बाबा, या धंद्यात असं होतं कमी जास्त. मला नाही दुःख होत. तू कशाला उगीच लावून घेतोस मनाला. चल चल चल. अहो या अशा दुनियेत इमानदार राहून कसं व्हायचं आपलं. चल निघूया. दादा कधीच माझं ऐकणार नाही. नेहमी स्वतःच खरं करत बसतात. काय बोलायचं. चायला आजही निसटला. शिट. सॉरी, मला यायला उशीर झाला. अजिबात चालणार नाही. नाही, तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते. आज महिन्याची 11 तारीख उजाडली. हो, मी पैसे देणारच आहे आज. नाही, ते द्यावे लागतीलच, पण वेळेत द्यावे लागतील ठरल्याप्रमाणे. काकू अहो, आजच पगार झाला आणि पगार झाल्या झाल्या मी. बाकीचे लोक काही नोकरी करत नाहीत का? का त्यांना पगार मिळत नाही? फक्त तुम्हालाच कसा उशीर होतो? थँक्यू. जा रे. येते. समीर, बाबांना म्हणावा आटपा आता. भाजी झाली की भात टाकते मी. जेवायला बसायचंय. हात धुतलेस नीट? हा, साबणाने. आजही पालकाचीच भाजी. हा, रोज रोज काय करतीस? गवारीची पातळ भाजी कर ना. रस्सा भाजी आई करायची तशी. आणि भात नाही केलास? तांदूळ आणलेस? तू तांदूळ आणायला विसरलास ना? किती ठिकाणी लक्ष देणार आहे मी? कुठे कुठे पुरी पडू मी? कंटाळा आलाय मला आता या सगळ्याचा. तुझ्या आईकडे पुष्कळ वेळ होता तुझ्या जिभेचे चोचले पुरवण्याचा. माझ्याकडे नाहीये तो. एक भाजी करावी तर ती तुला आवडते, त्याला आवडत नाही. काय करू मी? नाही, कितीही करा, मरा, पण कुणाला कदर नाहीच आहे ना त्याची. नाही रागिणी, तसं नाहीये कदर. मला माहितीये चांगलं. मला ना काय करू तेच सुचत नाहीये. सतत तक्रारी ऐकायच्या, सतत. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. जीव देईन एक दिवस. रागिणी ऐक, जेवून तर. जेव बाळा, जेव. रागिणी, आय एम सॉरी. माहीत असून सुद्धा उगीच मी असं नाही बोललो. चूक माझीच होती. आय एम सॉरी. मला कळतच नाहीये माझी काय एवढी चिडचिड होती. सारखी चिडचिड. म्हणजे मला कळतंय की हे चूक आहे. मलाही नाही आवडत आहे, कारण मुळात माझा स्वभाव नाहीये तसा.
मला सांगा ना, मुंबईला असताना कधीतरी इतकी चिडचिड केली आहे का मी तुझ्यावर? तुला तुला असं नाही वाटत की आपण इथे येऊन एक चूक केली? किती छान आयुष्य होतं मुंबईत आपलं, छान कमवत होतो, मस्त लाईफ एन्जॉय करत होतो. आप्पांचं बोलावणं आलं, आपण इथे निघून आलो आणि मग नाही म्हणजे आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला अगदी मान्य आहे की आप्पांसाठी आपण इथे यायला हवं होतं, पण आनंद, आप्पांना जाऊन 5 वर्ष झाली आहेत आता. अजून किती काळ आपण असं बकास आयुष्य जगणार आहोत? निरर्थक. हे बघ रागिणी, मी तुला आधी सांगितलं होतं, आप्पांनी माझ्या शिक्षणासाठी, माझ्या पूर्वीच्या गरजांसाठी इथल्या काही जमिनी गहाण ठेवल्या होत्या. आता ते अचानक गेले. ती आज जमिनी, इथली शेत बागायती, इथे मी नाही तर दुसरं कोण बघणार मला सांग? अरे पण मी इथून हे सगळं सोडून गेलो तर मला खात राहील. हे सगळं ठीक होईल. मला मान्य आहे ही रात्र जरा जास्तच लांबली आहे, पण उद्याचा सूर्योदय ती थांबू शकणार नाही, मला खात्री आहे. रागिणी, चला. ये लवकर ये. समोर डोंगर आहे, डोंगराच्या मागे नदी आहे, इकडे तहान आहे, डोंगराच्या पलीकडे पाणी आहे. पाणी पाणी पप्पा वॉटर बॅग घ्यायची राहिली. बर 1 मिनिट. पप्पा आता सुपरमॅन सारखा जाईल आणि वॉटर बॅग घेऊन येईल पटकान. हे घ्या. ती बघ, आई घेऊन आली वॉटर बॅग आणि डबा. वस्तू जागच्या जागी ठेवल्या ना की सापडतात लगेच. डबा. मी हा डबा नाही खाणार. का? काय झालं? त्यातला पोळ्यांचा कुस्करा जळलाय, बघ जरा. करपला नाहीये तो, मी जरा जास्त लालसर भाजलाय. खाऊन बघ, चांगला लागतो. आणि जास्त नखरे नको आहेत तुझे. पंचपक्वान्न करायला वेळ नाहीये इथे मला, आधीच उशीर झालाय. मेहरबानी करा आणि खा, कळलं? मी नाही खाणार. रागिणी 1 मिनिट. हे बघ बेटा, आईने सकाळी उठून तुझ्यासाठी प्रेमाने डबा करून दिला ना, मग असं बोलायचं नाही. डबा खायचा. खाणार डबा? हो खाईन. सॉरी म्हणायला. सॉरी. नशीब माझं. बरं, तू गॅस सिलेंडर नोंदवलास? नाही, आज करतो. प्लीज कर, कारण गेला ना तर आयत्या वेळेला पंचायत होईल माझी. हो. आणि लाईट बिलाचे पैसे ठेवले ड्रॉवर मध्ये, ते सुद्धा भरून टाक. वाण्याची आधी ओट्यावर ठेवली, ती दे जरा. मम्मी, तू सारखं पप्पांनाच का काम सांगतेस? तुला काम करता येत नाही का? बेटा असं नाही बोलायचं. हे बघ, मम्मा ऑफिसला जाते की नाही रोज, मग तिच्या कामामध्ये पप्पानी मदत केली तर काय बिघडतं? मग मम्मीने तुमच्या कामात थोडी मदत केली तर काय बिघडतं? असं नाही बोलायचं. चला आम्ही निघतो. चल उशीर होतोय. चला चल. दादा, आज दिवस झाक झाला. 400 रुपये मिळालेत आणि उद्या बी आणखी माल आणायला सांगितलाय. अरे वा, चला. हा चांगला दिवस गेला. होय होय. गाडी जप्त करायला आलोय. कशाबद्दल? तुमचा लोनचा हप्ता थकलाय. ठीक आहे, मी बँकेत जाऊन बोलू. बँकेत वगैरे काय नाही. अरे तुम्ही दादागिरी काय करताय? बँकेत काय नाही बोलायचं. बघा ना साहेब, हा माणूस कर्जाचा हप्ता एकतर वेळेवर भरत नाही, म्हणून गाडी जप्त करायला गेलो तर माझ्यावरच हात उचलला. बघा ना साहेब, किती लागलंय. दादा, देशपांडे काका. अरे बस बस. काका सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. अरे छे बेटा, या त्रास कसला? माझ्या मित्राचा मुलगा तू, तुझ्यासाठी एवढं करणं माझं कर्तव्यच आहे. आणि हे असं काही होईल याची मला कल्पना होतीच. म्हणूनच मी तुला म्हटलं होतं की ह्या लोकांकडून लोन घेऊ नकोस. अरे आपल्या बँकेतून काम झालं असतं, पण तू माझं ऐकलं नाहीस. सॉरी काका, त्यावेळी चुकलंच माझं. इन्स्पेक्टर साहेब, काम झालं का? हो, फक्त इथे एक सही करा. हां. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. ओके.
चला. अहो कुलकर्णी साहेब, कशाला या माणसांची मारामारी करता? ही माणसं काही चांगली नाहीत. थँक्यू. ठीक आहे, चला चला. चला. चला का. अरे कशाला नुसत्या मारामारीच्या भानगडीत पडता? वय वय झालं सगळं. चला देशपांडे. वकील साहेब येतो. थँक्यू. अच्छा. जाऊ द्या ना, झाला प्रकार विसरून जा. अरे आता मला निघायला हवं. अरे हो कुलकर्णी, तुमचे 5 हप्ते थकलेत कर्जाचे, ते जरा भरून टाका. गांगुर्डे, तुम्ही त्याची काळजी कशाला करताय? तुम्हाला काय करायच्यात पंचायती ते मी आणि आनंद दोघं बघून घेऊ ना. आणि पुन्हा या विषयाची चर्चा त्यांच्याशी करू नका, कळलं? पण साहेब, प्रोसिजर म्हणून कालच त्यांच्या घरी पत्र पाठवलंय. अहो अगोदर तुम्ही मला सांगायचं तरी. सॉरी सर. मामा मामा सॉरी, तुला आणायला नाही येता आलं मला. अगं इतकी कामं होती ना आज, आणि आनंद सुद्धा तिकडे. सगळं समजतंय मला. मला सांग, कशी आहेस तू? मी मस्त. हो, ही मस्त. बघ, बँकेचं लेटर आहे. तुमच्या लोनचे हप्ते जर थकले ना तर घरावर जप्ती येऊ शकते. माहिती आहे मामा मला, पण तू नको काळजी करूस. कारण अगं बँकेचे मॅनेजर आहेत ना, ते अप्पांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती नाही येणार खरंच. रागिणी, याला ना आजचं मरण उद्यावर ढकलणं असं म्हणतात. नाही, यावेळी मी स्वतःच यात लक्ष घालणार आहे. 1 घाव 2 तुकडे. अरे आई, कशा? ठीक आहे. आनंद, अरे होतास कुठे तू इतका वेळ? अगं एका महत्वाच्या कामात असं अडकलो की सुटताच येईना. आनंद, ज्या गोष्टीतनं सुटता येणं शक्य नसेल त्या गोष्टीत अडकायचंच कशाला? गाडी कुठे आपली? म्हणजे गाडी ॲक्च्युली गाडीचंच काम निघालंय. गॅरेजमध्ये गेली आहे. 2-3 दिवस लागतील. आई ना, आत घेऊन चल ना. या आई, या ना, या. चल. रागिणी, अगं लग्नाच्या आधी चहाचा रिकामा कप सुद्धा उचलायला लावला नाही मी तुला. आणि काय दशा करून घेतली स्वतःची. माझंच चुकलं. मला वाटलं होतं लग्न झाल्यानंतर आनंद मुंबईतच सेटल होईल, आणि म्हणून मी तुमच्या लग्नाला परवानगी दिली होती. मला काय माहिती 2 वर्षातच मुंबईहून गाशा गुंडाळून हा गडी या गावात सेटल होईल म्हणून. मला काय, तुला सुद्धा कल्पना नव्हती त्याची. या छोट्याशा गावात, या छोट्याशा घरात. अगं फसवलं त्यांनी तुला. पास का मामा, पुऱ्या आता हा विषय. तू माझ्यावर चिडतीयस? अगं डोळे उघड स्वतःचे, जरा प्रॅक्टिकली विचार कर. अगं त्याच्या चुकीची शिक्षा तू का भोगणार? का त्याच्या मागे फरफटत राहणार? सांग ना. आप्पा अचानकच गेले नाही? आप्पा अगदी अचानक गेले. म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून तिथलं सगळं सोडून तू इथे आला होतास. त्यांच्या हाताखाली शेती शिकणार होतास, स्वतःचं भविष्य घडवणार होतास. पण नियतीनं काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं. सो सॅड. हे माझे आप्पा, यांच्या बोलण्यावरून जरी मी इथे परत आलो असलो तरी ते केवळ निमित्त होतं. खरं तर मुंबईच्या त्या जीवघेण्या अनोळखी गर्दीत वेड्यासारखा धावताना मी स्वतःला हरून बसलो होतो. म्हणजे पैसा होता, सुखसोयी होत्या, पण जगण्यातला आनंद तो कुठेतरी हरवला होता. तो कदाचित मला इथे सापडेल, माझ्या गावात, माझ्या लोकांमध्ये, असं मला वाटलं.
मी रागिणीशी बोललो, पण रागिणीच ती. आपल्या आईला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय ती कसा घेईल. आणि अपेक्षेप्रमाणे आमच्या सासूबाईंनी स्पष्ट नकार दिला. पण तरी ती शेवटी आलीच आमच्या या समीरसाठी. ए चल उभा राहा. हा चालूवालिया ना? नाही. हा अहलुवालिया नाही? अहो याला पण मी तुमच्यासारख्याच केसमध्ये आतमध्ये टाकलाय, म्हणूनच तुम्हाला ओळख परेड करण्यासाठी बोलवलं. नाही पण हा तो नाहीये माणूस. ठीक आहे, निघा तुम्ही. चले बस तिकडे. अरे असं न सांगता कुठे गेला होतास तू? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन? कशासाठी? काही नाही, त्यांनी काही माणसांना अरेस्ट केलं होतं. त्यात अहलुवालिया तर नाही ना, हे खात्री करून घेण्यासाठी बोलवलं होतं. अहलुवालिया म्हणजे तोच ना, तो फ्रॉड चीटर ज्यांनी पुत्तर म्हणून आनंदला. ते दे. काय ग समीर कुठे? अगं खेळून खेळून दमला, लवकर झोपला तो. आनंद जेवायला ये ना. आनंद आनंद लक्ष कुठे आहे तुझं? जेवायला बस ना. नाही मला भूक नाहीये. थोडंसं तरी खाऊन घे ना. नाही खरंच मला इच्छाच नाहीये जेवायची, म्हणून म्हटलं. आनंद तू उपाशी राहिल्याने काय साधणार आहे? प्रश्न सुटणार आहेत? तुझा तो अहलुवालिया सापडणार आहे का तुमचे बुडलेले पैसे परत मिळणार आहेत? मैं तुझे सब करने का 6 लाख रुपया देता हूँ, बोल क्या ख्याल है? मुझे सोचने के लिए थोड़ा समय अगर मिलेगा तो. ठीक है भाई, अगर तुझे मंजूर नहीं है तो ना सही. नहीं मुझे मंजूर है. ये हो ना कुछ गल. ये ले थोड़ा 1 लाख रुपया. 27 तारीख को रमणिया आएगा, बाकी की पेमेंट करेगा और माल लेके जाएगा. जी याद रहे 27 तारीख, बराबर? पक्का. कब से राह देख रहा था. ये 1 लाख कैश और बाकी चेक में. लेकिन कैश की बात हुई थी पूरा. हाँ मुझे तो यही बोला था. ठीक है मैं अहलुवालिया से बात करता हूँ. अरे की होया यार. अहलुवालिया साहब आपने सिर्फ 1 लाख कैश भेजा है. अरे भाई साथ में 2 चेक भी दिया है ना यार. 1-2 दिन में क्लियर हो जाएगा. अरे मेरे चेक की मार्केट में कोई कीमत है की नाही? फिक्र नाट यार. किती दिवस माझ्या मुलीनं माझ्या नातवानं तुझ्या चुकीची शिक्षा भोगायची? किती दिवस तुझ्या मागे फरफटत राहायचं? याला काही अंत आहे की नाही? मामा आनंद हे पाहिलंस एवढं जीव तोडून बोलले, तुमची वाप दवडली, त्याला की परवा आहे? उत्तर काय त्याचं? निघून गेला तो. तुझी आणि तुझ्या मुलाची दोघांची परवा नाहीये त्याला. मला काय ग, मी निघून जाईन. विचार तुला करायचंय, कळलं? विचार तर मलाही करावा लागणार होता. खरं तर परत नोकरी करण्याचा पर्याय माझ्या मनात घर करून बसला. मी जाता येता ही कंपनी खूप वेळा पाहिली. इथे काम करणारी माणसं किती सुखी आणि समाधानी दिसतात. का नसणार? दर महिन्याला काही 1,000 रुपये त्यांच्या खात्यात पडत असतील. आता हाच माणूस पहा ना, माझ्याच वयाचा असेल पण किती समाधानी दिसतो. आनंद आनंद सुशांत. आईला बरोबर ओळखलंस तू. अरे काय कॉलेज संपलं आणि एकदम गायबच झालास ते. मुंबईला कुठल्या बँकेत नोकरीला होतास असं कळलं. नाही मुंबई कधीच सोडली मी सध्या गावीच असतो. इथेच? अरे वा छान. मग कामाला कुठे आहेस? नाही सध्या शेतीचंच बघतोय मी. अरे वा म्हणजे बागायतदार आहेस तर.
अरे पण इथे काय करतोयस? काही नाही, सहज फिरता फिरता आलो होतो. तू इथे काय करतोस? अरे इथे म्हणजे काय, या शेजारच्याच कंपनीत नोकरी करतो ना मी. अच्छा. बाकी काय, लग्न वगैरे केलंस की नाही? अरे मुंबईची पोरगी पटवलीस म्हणे तू. चल येतो मी. अरे घरी ये ना कधी. घर माहिती आहे ना माझं, तेच आठवतं? हो आठवते ना, मी येईन ना. ये. हा नक्की येशील ना? येस. चल भेटूया. ओके. शी, आजही लेटमार्क होणार. कसा लागल लेटमार्क? नाही म्हणजे आम्ही असताना कसा लागल लेटमार्क? मॅडम काय काळजी करू नका, फक्त आम्हासनी ऍडजस्ट करा, सगळं आपोआप ऍडजस्ट होईल. बाकी आज लय भारी दिसते तुम्ही मॅडम. हे बघ रागिणी, तू उगीच त्रास करून घेतेस. मी तुला आधीच सांगितलं होतं ही काय लायकीची माणसं. अरे पण म्हणून त्यांनी मलाही त्याच लायकीचं समजायचं का? असं संताप आला होता ना, असं वाटलं की जीभ हसरून 2 कानफटात वाजव्यात त्याच्या. हलकट साला. ज्या कंपनीत पिऊन होण्याची पण लायकी नाही ना त्याची, अशा मल्टीनॅशनल कंपनीत टीम लीडर होते मी. बघेन आणि एक दिवस काय तू का त्रास करून घेतेस? या आशांकडे दुर्लक्ष करण्यातच शहाणपणा आहे. काहीच वावगं वाटत नाहीये तुला ह्याच्यात? त्या नेमाडेनी मला इतकं घाणेरडं प्रपोजल दिलं, याच्यात काही चुकीचं वाटत नाहीये तुला? अगं पण बोलवतं कसं रे तुला? अगं मी तुला. आणि हे सगळं शांतपणे का सहन करू मी? कशासाठी? फक्त एक नोकरी टिकवण्यासाठी? इतके लाचार झालोय आपण. पप्पा, लाचार म्हणजे काय? हे बघ आनंद, सध्या नोकऱ्यांची पोझिशन खूप वाईट आहे यार. आणि तुला तर माहिती आहे रिसेशन आहे. अरे आहेत त्या लोकांना कमी करताय, मग नवीन नोकरीचा प्रश्नच येत नाही यार. तरी मी काहीतरी प्रयत्न करतो यार. ठीक आहे. हे बघा, कुंभाराळी कुठे आहे? त्या बाजूला. अविनाश सर. सुशांत फडके. करेक्ट. हॅलो. अविनाश सर, हा माझा मित्र आनंद कुलकर्णी. हॅलो. हॅलो आनंद, हे अविनाश फाळके, हिल्टन फोर्जेसमध्ये HR मॅनेजर आहे. हो, यांना मी पाहिलंय बरेचदा. सर याच्यासाठी काहीतरी जॉबचं बघा ना, नोकरीच्या शोधात येतो. ठीक आहे, करतो प्रयत्न. एक्सक्यूज मी सर. मी हॅलो. हा मिस्टर राणे. करतील ते काय? मीटिंग तुम्ही सकाळी 11 वाजता बोलवा. करतील रे. काय रे, किती वेळ लागेल? सर काही सांगता येत नाही, पण वेळ लागेल. छे, गाडी पण आत्ताच बंद पडायची होती. सर नमस्कार, मी आनंद कुलकर्णी. आपण मागे भेटलो होतो, आठवते? सुशांत फडकेंनी ओळख करून दिली होती आपली. ओ आय सी, आठवलं. हाव यू? ठीक आहे सर. सर मी तुम्हाला खूप भेटण्याचा प्रयत्न करतोय. मला थोडासा वेळ हवा होता तुमचा. सॉरी, मी सध्या खूप बिझी आहे. तुम्ही एक काम करा, आमच्या रिसेप्शनिस्टकडे तुमचा बायोडाटा पाठवून द्या. माझं नाव लिहून ठेवा, बघतो मी. सर तुम्ही जर पर्सनली लक्ष घातलं असतं तर जरा बरं झालं असतं. ठीक आहे. ऑटो सिद्धार्थनगर. हो चला. सर एक मिनिट, तुम्ही सिद्धार्थनगरला निघालात का? हो का? मी त्याच्यात थोडंसं पुढे मी रवींद्रनगरला राहतो. तिथपर्यंत येऊ का मी तुमच्याबरोबर? ओके, आय डोंट माइंड. बसा. थँक्यू सर. चल. तुम्ही फुकटचा लेटमार्क दिलाय का मला? वेळेवर आले होते मी. मोरे मॅडमशी बोलत होते शाळेसंदर्भात महत्त्वाच्या विषयावर. तेवढ्यात मस्टर आत आलं.
ओ मॅडम, मग अगोदर सही करायची आणि मग पाहिजे त्या गप्पा मारायच्या, कळलं? नियम म्हणजे नियम. गप्पा मारत नव्हते मी, महत्वाच्या विषयावर बोलत होते. आणि नियमाच्या गोष्टी तुम्ही मला शिकवू नका. 10,000 रुपयाच्या वाउचरवर सही घेता आणि 8,000 रुपये हाती टेकवता. त्यातलेही 200-300 रुपये काढताच ना, तेव्हा नियम कुठे जातात तुमचे? मुलांना जीव तोडून शिकवते मी, फुकटचा ओव्हर टाइम करते, ते सगळं चालतं तुम्हाला. तेव्हा काय धाब्यावर बसवता नियम तुमचे? अहो रागिनी मॅडम, अशा रागाने पेटू नका, शांत व्हा. तुम्हाला काही थंडा वगैरे मागू का? अहो मॅडम, तुमच्या कामाबद्दल निष्ठेबद्दल कोणाला शंका आहे का? अजिबात नाही. अहो तुमचं काम तर मला लई आवडतं. तुम्ही तर फारच आवडता. नाही म्हणजे तुम्ही आता एवढ्या पगारातून तुमच्या हातामध्ये एवढूसा पगार येतो हे बघून मला बी कसं होतं. मला काही चांगलं वाटत नाही, आईच्यान सांगतो. पण म्या काय म्हणतो, नाही म्हणजे एखादा ओव्हर टाइम आमच्यासाठी केला. ओ मॅडम, लई मोठी चूक केली तुम्ही. या नेमाड्याच्या ताकदीचा अंदाज नाही तुम्हाला. आणि माझ्या मनात आलं ना तर तुमची नोकरी सुद्धा मी घालव. लाथ मारेन मी अशा नोकरीवर. मी मुंबईला बँकेत होतो नोकरीला, एका मल्टीनॅशनल बँकेत होतो. 3.5 वर्ष काम केलं तिथे. अशी आणि तिथे खूप कामाचं ॲप्रिसिएशन व्हायचं, खूप कौतुक व्हायचं. कारण अंकगणितात मी खूप हुशार होतो आणि माझं कॅल्क्युलेशन तोंडी सांगायचो, मोठं कॅल्क्युलेशन. कोडं सोडवत आहे का? मी बघू का सर, प्रयत्न करू. कुठलं साधं सुद्धा कोडं नाहीये. मोठमोठ्या कंपनीच्या डायरेक्टर कम्युनिटी मधलं एक पझल आहे. भल्याभल्यांना सुटलेलं नाहीये. ह्यामध्ये एकच रेष मारायची आणि बेरीज बरोबर 550 आली पाहिजे. गेल्या 5 दिवसांपासून मी स्वतः ट्राय करतोय. आतापर्यंत फक्त 3च लोकांनी हे कोडं बरोबर सोडवलंय आणि ते तिघे मोठमोठ्या कंपन्यांचे MD आहेत. साहेब आलो सर. एक मिनिट, जरा पेन द्या ना सर. 1 मिनिट, मी बघतो मला जमतंय का. मला असं वाटतं, हे बघा, ही एक रेष अशी मारली ना का ही 550 टोटल होती. येस, करेक्ट. व्हेरी इम्प्रेसिव्ह, व्हेरी इम्प्रेसिव्ह. हे माझं कार्ड. मला फोन करा. हो, आपण भेटूया. नक्की सर. आणि बोलूया. हो येस. ओके. बरं, बाय द वे तुम्ही पुढे जाणार आहात? हो, मी पुढे जाणार. ओके, बाय. थांब. थांब. अरे थांब. माझे पैसे. अरे माझे पैसे न देता पळतो. थांब. कुठं जाशील पळ तू. थांब जरा, थांब. कोणी आता पुढे. थांब. पकडा त्याला. सोडू नका, पकड त्याला. पकड. थांब. पुढे चालला. थांब. आनंद, काय प्रकार आहे हा सगळा? माझ्या रिक्षाचे पैसे न देता पळाला. तू कॉलर सोड. सोडणार नाही कॉलर. एक मिनिट, किती पैसे झालेत? 200 रुपये झाले. 200 कसले? मीटर प्रमाणे 144 झालेत म्हणालास मगाशी. पाठीमागे मी पळालो त्या पेट्रोलचे. हे घ्या. चांगले माणसा दिसता तुम्ही. चल, मिळाले ना आता.
रागिणी ऐक तरी माझं मला काही ऐकायचं नाही. बस झालं. खिशात पैसे नसताना रिक्षाची न परवडणारी चेन करावीच कशाला म्हणते मी. तेच तर तुला सांगतोय, रिक्षा मी नव्हती केली. नोकरीसाठी त्या माणसाशी बोलायला मी तिकडे गेलो होतो, तर तो निघून गेला आणि मी अडकलो उगीच. तू नोकरी करणार आहेस का? का मी नोकरी नाही करू शकत? नाही करू शकत तू नोकरी. पालकपणाची सवय झाली आहे तुला. उसाचा बागायतदार आहेस ना तू. नाही तरी मी नोकरी शोधतोय आणि नोकरी मिळाली तर सगळं ठीक होईल. काही ठीक होणार नाही आनंद. चांगलं माहितीये मला. मला आतापर्यंत वाटत होतं की हा सगळा दुर्दैवाचा खेळ आहे. आज ना उद्या सगळं व्यवस्थित होईल, कधीतरी घडी बसेल. पण नाही, असं काही होणार नाहीये. रागिणी अगं नाही, मीच चुकले. मी तेव्हाच मुंबईला निघून जायला हवं होतं. ममाचं ऐकायला हवं होतं. पण नाही, मूर्खासारखी इथे बसले मी या घरात. अगं पण मी आज बाजारात जो सगळा तमाशा झाला त्याने काय लायकी राहिली माझी. इथे माझा हे सगळं इथे माझ्या डोळ्यासमोरच घडायला हवं होतं. रागिणी माझं ऐकून तर घे ना. मी नाही आनंद, बस बस रे. एकतर माझा तो घाणेरडा किळसवाणा जॉब आज सोडलाय मी. आणि मी मुंबईला परत जायचं ठरवलंय आनंद. रागिणी माझं प्लीज. मला सांगितलंय मी ती उद्या न्यायला येणार आहे मला. रागिणी एकदा ऐक माझं. मला काही ऐकायचं नाहीये. रागिणी मी मुंबईला जाणार आहे. हा माझा शेवटचा निर्णय आणि पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतलाय आनंद. रागिणी प्लीज, मला वाटतं पुन्हा एकदा विचार कर प्लीज. रागिणी मला मान्य आहे माझ्या काही चुका झाल्यात, पण एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला प्लीज. चल रागिणी. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय आणि समीर शिवाय. रागिणी चल. रागिणी तू थांबणार नाही आहेस का? नाही थांबणार ती. मी तिला थांबून देणार नाहीये. आधीच निर्णय घ्यायला खूप उशीर झालाय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या बरोबर. आपण इथलं सगळं अर्धवट सोडून मी कसा येऊ मला सांगा ना. मी असं नाहीये की मला शहरात यायचं नाहीये, पण इथलं निस्तरल्यावर येईन मी. तोपर्यंत आयुष्य संपून जाईल. रागिणी ठीक आहे, तुझा मार्ग तुला मोकळा आहे. तुझा समीर माझ्या बरोबर आहे. रागिणी चल तू. राहू दे समीरला इथेच. त्यांना एकदा समजू दे मूल सांभाळणं म्हणजे काय असतं ते. आणि काळजी करू नकोस तू. 7 दिवसात नाक घासत येईल आपल्याकडे. चल तू चल. रागिणी चल लवकर. रागिणी मम्मी परत कधी येणार? अरे सुदामा, सुदामा. हॅलो. मिस्टर आनंद कुलकर्णी का? हा बोलतोय. नमस्कार, मी हिल्टन मेटल फोर्जेस कंपनीतून बोलतेय. मिस्टर अविनाश फाळके यांचा तुमच्यासाठी एक निरोप आहे. त्यांनी उद्या तुम्हाला सकाळी 11:15 वाजता इंटरव्ह्यू साठी बोलवलंय. ओके? हो हो हो. येस येस. ओके ओके. आनंद कुलकर्णी, तुमच्या बेलची मुदत संपली आहे. तुम्हाला आमच्याबरोबर ताबडतोब पोलीस स्टेशनला यायचं आहे. इन्स्पेक्टर साहेब माझं ऐका. माझे वकील आता बेलचे पेपर्स घेऊन येतील. हे बघा, आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. आज तुम्हाला बेल होऊच शकत नाही. कोर्टाची वेळ संपलेली आहे. तुम्ही आज जा, नाही तर प्लीज मला सक्ती वर्तावी लागेल तुमच्यावर. पण माझ्या मुलाला शाळेतून आणायला लागेल. त्याला तो एकटा नाही राहणार माझ्याशिवाय. माझं ऐका ना प्लीज. मी काही करू शकत नाही. तुम्हाला आज जावं लागेल. प्लीज प्लीज.
तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातो? पप्पा मी निघू? हो निघा. थँक्यू. बर चल चल चल. या या. सुदामा तू याला घरी घेऊन जा, तयार करून शाळेत पाठव. हां? बाळा तू शाळेत जा. हां मी आलो बाळा. मी आनंद कुलकर्णी इंटरव्ह्यूसाठी आलो. बसा तिथे, मी सांगते तुम्हाला. येस सर. ओके या. मिस्टर आनंद कुलकर्णी, तुम्हाला आत बोलावलंय. त्यांच्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण झाल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. ओके सर. आणि नमस्कार सर, मी आनंद कुलकर्णी. मिस्टर आनंद कुलकर्णी. घड्याळ आहे तुमच्या हाताला? नाही, ते चालू नसावं कदाचित. नाहीतर कळलं असतं तुम्हाला की तुम्ही बरोबर 18 मिनिटं उशिरा आलेला आहात. 11:15ची वेळ ठरली होती मला वाटतं. सर तो इथून बराच लांब राहतो, त्यामुळे बसने येताना ट्रॅफिकमुळे कदाचित हा. नाही पण सर, मी उशीर झाला याबद्दल पहिली माफी मागतो. खरं तर मी बाहेर बसलो होतो तेव्हा हाच विचार करत होतो की आतमध्ये काय कारण सांगावं किंवा कुठली गोष्ट रचावी उशिरा येण्याबद्दल. पण मग लक्षात आलं की माझी ओरिजिनल स्टोरी जास्त इंटरेस्टिंग आहे, म्हणून इथे येण्याआधी गेले 18 तास मी पोलीस कस्टडीत होतो. नाही पण मी काही गुन्हा नाही केलेला सर. झालं असं की मी मुळात शेतकरी आहे, माझा एक टेम्पो आहे. टेम्पोचे माझे हप्ते थकलेत. मी बँकेला सांगितलं होतं, पण बँकेची माणसं आली आणि त्यांना टेम्पो जप्त करायचा होता. मी त्यांना समजावून सांगत होतो, पण त्यांनी जबरदस्ती केली. मग हातापायी झाली आणि त्या झटापटीत एकाला लागलं. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आणि पोलिसांनी मला रात्रभर कस्टडीमध्ये ठेवलं. म्हणून मी तसाच तिथून निघताना तसाच असा धावत आलो, याच अवतारात आलो, कारण मला नोकरीची खरंच गरज आहे सर. बसा, तुम्ही बसा. थँक्यू सर. मिस्टर कुलकर्णी, त्यावेळी ज्यावेळी पोलिसांनी तुम्हाला अटक केली त्यावेळी तुम्ही काय करत होतात? मी माझ्या घराच्या बाहेर झाडं लावत होतो अंगणात, म्हणून ही माती लागली सर. अच्छा, म्हणजे तुम्ही शेती सुद्धा करता? हो, मी शेतकरी म्हणून अगदी यशस्वी नसलो तरी शेतकरी असण्याचा अभिमान आहे मला. गुड. म्हणजे कुठलंही काम करायला तुम्हाला आवडतं?
सर मी जे करतो ते मनापासून करतो, म्हणून मला ते आवडतं. अगदी माझ्या मुलाला शाळेत सोडायचं असलं तरी. गुड, व्हेरी गुड. बरं मला सांगा मिस्टर कुलकर्णी की अर्ध्या भरलेल्या दुधाच्या ग्लासला तुम्ही काय म्हणाल? अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? त्यावेळेला असलेली माझी तहान ते ठरवेल सर. हे जे काही तुम्ही सांगितलं मिस्टर कुलकर्णी ते खरंच इंटरेस्टिंग आहे. आम्हालाही तुमच्यासारख्या एम्प्लॉईजची गरज आहे. जी माणसं आपल्या कंपनीसाठी काम करतील अशाच लोकांना आपण एम्प्लॉईज ठेवू. मे आय लिव्ह सर? वेट बिफोर यू लिव्ह, या जॉबविषयी आमच्या काही अटी आहेत, काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या मिस्टर राणे तुम्हाला समजून सांगतील. या इंटरव्ह्यूतून आम्ही काही मॅनेजमेंट ट्रेनीजची भरती करणार आहोत आणि तुम्हाला यातून आम्ही ठरवू की कंपनीत कुणाला कायम करायचं ते. पण एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, इथे 100 दिवस तुम्हाला काम करावं लागेल. याचा तुम्हाला कुठलाही स्टायपंड किंवा पगार मिळणार नाहीये. आणि 100 दिवस म्हणजे 3 महिने 10 दिवस नव्हे, तर 100 वर्किंग डेज. तुम्ही केलेला प्रत्येक कामाचा दिवस मोजला जाईल. त्यात रविवार किंवा सुट्टीचा दिवस अजिबात धरण्यात येणार नाहीये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातून पूर्ण तुम्हाला 5 किंवा 6 दिवस काम मिळेलच असं नाही. 2 दिवस किंवा कधी 3 दिवसही मिळेल, इट डिपेंड्स. पण तुम्ही केलेल्या 100 दिवसांच्या कामाचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यात येईल आणि त्यावरून आम्ही ठरवू की तुम्हाला कामावर घ्यायचं किंवा नाही ते. हां, पण एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला कामावर घेतल्यापासूनच्या प्रत्येक महिन्याचा पगार हा रुपये 15,000 असेल. याबद्दल काही शंका आहे तुम्हाला? काहीच शंका नाही. येतो सर. मिस्टर कुलकर, एक्सक्यूज मी. आनंद, मोठा छुपा रस्ता निघालास. खरं तर अशा अवतारात बघून मला टेन्शन झालं होतं, पण नंतर कामालाच केलीस. थँक्स. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला तसं. कशाबद्दल? म्हणजे मला नोकरी जमणार आहे की नाही, अर्थात म्हणजे मला निवडलं तरच. ऑफकोर्स तुझी निवड होणार आहे आणि अशी खात्री वाटली मला, म्हणूनच मी तुला भेटायला आलो ना. आणि हे बघ, मी तुझ्या नावाची खास शिफारस केली आहे आणि तू म्हणतोस की पण इथे पगारच नाही आहे सर. मी नोकरी करणार माझं घर चालवण्यासाठी. आणि आनंद, सध्याची परिस्थिती तुला माहिती आहे ना. सध्या मंदीचा काळ आहे आणि अशात आमच्या कंपनीत नोकरी मिळणं म्हणजे नशीबच आहे. आणि हे बघ, 100 दिवसांनी तुला पगार मिळणारच आहे ना. बघ, विचार कर, स्वतःचा आणि माझाही. तू नकार दिलास तर मी तोंडावर पडेन. कळव मला. नोकरी तर मिळेल, पण त्याआधी 100 दिवसांची अग्निपरीक्षा. हो, म्हणजे कुठल्याही मोबदल्याविना 100 दिवस काम करणं ही एक अग्निपरीक्षाच नाही का. त्यातून हे 100 दिवस कधी संपतील हा मोठा प्रश्नच आहे. म्हणजे काम इथे करायचं, पण खर्च मात्र दुसरीकडून भागवायचा. असा आपला महिन्याचा खर्च तरी काय आहे? जोशी काकूंचे 750, किराणा वगैरे 500, 600 पकडूया, 1350 झाले. लाईट बिल, दुधाचा खर्च वगैरे 500-600, म्हणजे 2000ची गरज महिन्याला आहे निभावून न्यायला. 6 महिन्याचे होतात 12,000. FD मोडली आहे त्याचे 4.5, खात्यातले 3-4 हजार, इकडचे तिकडचे मिळून 12-14 हजार होत आहेत.
म्हणजे गरज आहे 12,000ची, हातात आहेत 14,000. जमतंय बरं का आनंदराव? हिशोबाचं गणित जमतंय, किंवा हिशोब जमतोय असं म्हणूया, कारण गणित ह्या शब्दाचा आपला अनुभव फारसा चांगला नाहीये. आनंद, समीरची जी LIC पॉलिसी घेतली होती त्याचे 3 हप्ते थकले. भरावे लागतील ना आपल्याला. समीरच्या LICच्या पॉलिसीचे 3 हप्ते थकले होते. आता 4थाही आलाय. म्हणजे एक पाऊल मागे पुढे टाकण्याआधीच. दादा, पाणी. सुदामा, या परिस्थितीत मी तुला कामावर नाही ठेवू शकणार. तू दुसरं काम बघ. आनंद दादा, अहो आतापर्यंत इथंच लहानाचा मोठा झालोय मी. मला असं अंतर देऊ नका हो. सुदामा, अरे तू आलाच तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे, हे तुला माहिती आहे ना. तेव्हा तू एकटा होतास, आता तुझी बायका पोरं आहेत, त्यांना काय उपाशी ठेवणार आहेस किती दिवस? तू दुसरं काम बघतो. ठीक आहे. पण जेव्हा कधी तुम्हाला गरज लागल तेव्हा या सुदामाला आवाज द्या. दादा, सुदामा, सुदामा, ही माझ्या आयुष्याची जणू एक नवीन सुरुवात होती. आज नोकरीचा पहिला दिवस. अर्थात मी काही पहिल्यांदा नोकरीला लागलोय असं नव्हतं, पण तरी हा अनुभव वेगळाच होता. नोकरीची वेळ 9 ते 5:30. त्याआधी सकाळी 8 वाजता समीरला शाळेत सोडावं लागायचं. नंतर कंपनीत कामासाठी. दुपारी बरोबर 1 वाजता जेवणाची सुट्टी. पण ती बहुधा माझ्यासाठी नव्हतीच, कारण त्यावेळी समीरची शाळा सुटायची. तिथून त्याला घेऊन जोशी काकूंकडे सोडायचं. या सगळ्या धावपळीत कधी कधी 2 घास खायलाही वेळ मिळायचा नाही. संध्याकाळी 5 वाजता कंपनी सुटल्यावर समीरला जोशी काकूंकडून घरी आणायचं. स्वतःच्या हाताने जे जमेल ते बनवून खायचं. मग समीरचा अभ्यास घ्यायचा आणि त्याला झोपवायचं. ही सगळी कसरतच होती. सोपं नव्हतं, पण हळूहळू जमायला लागलं. आणि वाटायचं एक पाऊल का होईना कुठेतरी आपण पुढे सरकतोय, पण कुठे माहित नाही. या धावपळीत अप्पांनी सुदामासाठी घेतलेली सायकल माझ्या खूप कामी यायची. जणू त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी केलेली ही एक गुंतवणूकच होती. घरी परतल्यावर एक काम न चुकता करायचो. त्या 100 दिवसातला एक दिवस कमी होताना पाहून वेगळाच आनंद मिळायचा.
समीर, कसा आहेस? मी बरा आहे. खाऊ आणलाय तुझ्यासाठी. नंतर खाईन. थोडासा तर खा. नंतर खाईन ना. तुला आठवण नाही येत माझी? हो येते ना. मग चल ना, आपण आजीकडे राहायला जाऊ. हं? पप्पांना असं एकटं टाकून? कशी आहेस? हा घे तुझा डबा. खाल्ला मी आणि माझ्या मित्रांनी. आजीकडे जायचं ना? त्यापेक्षा तूच ये ना आमच्या बरोबर. मला नाही जमणार रे यायला. समीर, मम्मीला बाय कर. बाय मम्मी. काय ग, कुठे गेली होतीस तू? मी समीरला भेटायला गेले होते. मला न विचारता? तुला मी सांगितलं होतं ना तो येईल नाक घसत म्हणून. तसं नाही होणार. 2 महिने होत आलेत आता. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो 7 दिवसातच यायला हवा होता. हो ना? माझं नाव आलं राणेसाहेब. हा बोला. राणेसाहेब, ही नोटीस बाहेर लावली ती काय आहे? तुम्ही नोटीस पूर्ण वाचली आहे का? हो, पण बाय द वे मी आता खूप बिझी आहे. हे आपल्या कंपनीचे एमडी मिस्टर अर्पण. आय एम बिझी विथ हिम. क्या प्रॉब्लम है? नहीं, नोटिस मध्ये असं लिहिलंय की रोज काम मिळणार नाही. ये आपने सही पढ़ा है. ये हमारी कंपनी मैनेजमेंट का डिसीजन है. अगर जो काम होगा तो वर्करों को अंदर लिया जाएगा, नहीं तो वो दिन छुट्टी का गिना जाएगा. इसमें मिस्टर राणे या मैं आपकी कोई मदद नहीं कर सकते. मिस्टर राणे, प्लीज. ओके. पप्पा, आज एवढ्या लवकर सुट्टी आहे का तुम्हाला? सुट्टी असेल तर किती मज्जा ना. सुट्टी म्हणजे त्या लोकांसाठी मजा असते ज्यांची नोकरी कायम असते आणि पगारही चालू असतो. माझ्यासाठी सुट्टी म्हणजे एक नकोसं वाटणारं जीवघेणं रिकामपण असायचं. ज्या दिवशी काम नसेल तो अख्खा दिवस इकडे तिकडे वेळ घालवून संपवावा लागायचा. गेल्या महिन्यात कॅलेंडरकडे पाहून मला बरं वाटलं होतं. 26 दिवस काम निघालं होतं, पण ह्या महिन्यात फक्त 11 दिवस. आणि उद्या दिवाळी होती. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा जळू दे सारी रात. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली इडापिडा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. घराच्या धनाला आयुष्य मिळो.
काय झालं पप्पा? बेटा, या दिवाळीत मी तुझ्यासाठी फटाके नाही आणू शकलो. आय एम सॉरी. सॉरी कशाला? हे तर उलट चांगलंच झालं. आमच्या टीचरच म्हणतात की फटाके की नाही वाईट असतात, त्यांच्यामुळे प्रदूषण होतं, कानांना त्रास होतो. त्यामुळे मी सांगणारच होतं तुम्हाला, फटाके आणूच नका. आणि फटाके नाहीत कुठे? हे पाकिट आहे ना. हे कसं आलं? एक मिनिट. हॅपी दिवाळी पप्पा. कुठून आणलंस तू? मला तुम्ही दिलेल्या खाऊच्या पैशातून. चल, आपण दोघे दिवाळी साजरी करूया आणि मजा करूया. चल. दिवाळी गाई म्हशी वाळी, गाई म्हशी कोणाच्या? राम लक्ष्मणाच्या. राम लक्ष्मण कोणाचे? त्यांच्या आई बाबांचे. दिन दिन दिवाळी गाई म्हशी वाळी, गाई म्हशी कोणाच्या? राम लक्ष्मणाच्या. माझ्याकडे आता फक्त 2,000 रुपये राहिले होते आणि कामाचे 41 दिवस बाकी होते, जे 2 महिने किंवा 3 महिन्यातही संपू शकतील. म्हणजे 2,000 आणि 41 दिवस कसे काढणार? ताई, हे विकायला आणलेत, बघ कसे आहेत. काही काचे आहेत का? किती मिळतील ह्याचे? एवढंच आणलंस? अख्खं झाड आणायचं की? काय? अरे हा कडीपत्ता असा नाही तोडायचा. ही पाय, ही अशी कवळी पानं आहेत ना, ती लहान पोरावानी असतात, त्यांना तोडायचं नाही. हे बघ, ही अशी तयार पानं असतात ना, तशी तोडून आणायची. कळलं? पुढच्या वेळेला ध्यानात ठेव. किती मिळतील किती ह्याचे? थांबा, माल बरा हाय. म्या 40 देते तुला. हा? तर 40? होय. अरे मला बी 2 रुपये कमवायचे आहेत ना. पुढच्या वेळेला चांगला माल आण, चांगले देईन की. हा? पुढच्या वेळेला घेऊन. हा.
टमाटे ते की बाबा 1 किलो. हा हे घ्या. एक मिनिट. काही पैसे आलूवाली अलुवालिया थांब. अलुवालिया अलुवालिया थांब. अलुवालिया अलुवालिया रुको. अलुवालिया मिस्टर आनंद, हा आलूवालिया पकडला गेल्यामुळे तुम्ही आमचं काम फारच सोपं केलंय. इन्स्पेक्टर साहेब, माझे 4 लाख ह्याच्याकडे अडकले, ते मला मिळतील का? मिळतील ना, पण त्याला काही वेळ लागेल. मला गरज आहे खूप. जर लवकर मिळाले तर मला. त्याची काही प्रोसिजर असते, कोर्टात केस चालेल. पण तुम्ही काही काळजी करू नका, मी नक्कीच प्रयत्न करेन. आता याच्यावर काय कारवाई करायची त्याची मी तयारी करतो. तुम्ही बसा, मी आलोच. हे पुत्र गाल सुन, तू ही कंप्लेंट वापस ले. 4 लाख काय, तू इकडनं बाहेर पडलास ना की माझा माणूस रमण 5 लाख घेऊन उभा आहे. हा टेन्शन घेऊ नको, तू फक्त कंप्लेंट मागे घे बस यार. सिर्फ 5 लाख? 5 लाखात कसली भरपाई करणार तुम्ही माझी? माझ्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराची, या वयात माझ्या निष्पाप मुलानं भोगलेल्या त्रासाची, का मला झालेल्या मनस्तापाची कसली भरपाई करणार तुम्ही? कुणास ठाऊक किती लोकांना तुम्ही असं फसवणार आहे. तुमच्यासारख्या हरामखोराला तर 1 खून माफ असताना तर मीच. गंगुर्डे, हे काय आहे? कोण आहेत सगळी माणसं? काय चाललंय? तुमच्या घराचा ताबा घ्यायला आलोय. ही बघा नोटीस. आपण देशपांडे का? सॉरी, त्यांची 10 दिवसांपूर्वीच बदली झाली आणि नवीन आलेले मॅनेजर फार स्ट्रिक्ट आहेत. आपण असं तुम्ही कसं? माफ करा, आमचा नाईलाज आहे. काहीसाच वेळ आहे तुमच्यासाठी आणि आता रात्रही होत आहे. काही सामान सोबत घ्यायचं असेल तर घ्या. खरं तर आतल्या सामानासकट घर सील करायचं असतं, पण देशपांडे साहेबांचा मान राखून मी एवढं करू शकतो तुमच्यासाठी. पण मी आता रात्री कुठे आला? पप्पा, पण आपण आपलं घर सोडून जायचं? थोड्याच दिवसात येऊ आपण इथे परत. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना? आहे ना? मग नक्की येऊ आपण या घरात परत. लवकर ये. चला चला हे चला चला, काय बघताय? चला 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 हे चला चला पळा. पायाखालून वाळू सरकली
की माणसाचा तोल जातो म्हणतात, पण माझ्या पायाखालून तर अख्खं घर सरकलं होतं आणि डोक्यावरचं छप्परही. आणि तरी तोल जाऊ द्यायचा नव्हता. कढीपत्ता वगैरे विकून जमलेले 4,000 रुपये हातात होते, पण कामाचे 27 दिवस अजूनही बाकी होते, जे 2 महिने किंवा मी आता हिशोब करणंच सोडलंय. कारण किती झालं किती केलं तरी शेवटी मला त्या वर बसलेल्याच्या हिशोबाप्रमाणेच जायचंय. पप्पा, आता आपण कुठे राहायचं? पप्पा, मांजर उंदराला खाऊन टाकते ना, तर ह्या कार्टूनमध्ये उंदीर आणि मांजर एकत्र कसे खेळतात? कदाचित आम्हा माणसांचं जीवनही उंदरा मांजरांचा खेळ आहे हे दाखवून देण्यासाठी असेल. जसं मांजर उंदराला खेळवतो ना, तशीच नियती आपल्याला खेळवते. तरीही ह्या मांजराशी खेळताना हा उंदीर मरत कसा नाही? कारण नियतीशी 2 हात करतानाही माणूस मरत नाही, ती त्याला जिवंत ठेवते हे भोग भोगण्यासाठी. आणि हा उंदीरही न थकता सारखा धावत का असतो? कारण त्याला वाटतं की धावता धावता छाती फुटण्याआधी कुठेतरी कधीतरी त्याचा आनंदाचा शोध संपेल, म्हणून तो धावत राहतो माझ्यासारखा. काय? चला आपण जेवण घेऊया. या. पप्पा, ही हॉटेलची रूम खूप छान आहे, आपण इथेच राहूया. ही हॉटेलची रूम काय मला परवडण्यासारखी नव्हती. राहण्याचा दुसरा पर्याय शोधायला हवा. हा या फुल एसी आहे, पंख्याची गरज नाही. आवडली का? सत्य आहे. बरं हे बघा, लाईटचं बिल, पाण्याचं बिल आणि असं मिळून सगळे महिन्याचे 1,500 रुपये भाडं होईल. आपण 1,500 या जागेचे जास्त होत आहेत. भाड्यात काही कमी होणार नाही, या उपर तुमची मर्जी. ह्या वाघमारेला गिरायकांची काही कमी नाही. पटलं तर हो म्हणा, नाहीतर जय महाराष्ट्र. नाही नाही नाही, चालेल चालेल, ठीक आहे. मग महिन्याचा ॲडव्हान्स 1,500 रुपये भाडं काढा. आत्ता मी 750 देतोय. काय करता राव तुम्ही? हो, एकतर तुमच्याकडून डिपॉझिट घेतलं नाहीये, त्यात भाडं तरी नीट द्या ना. मी 8 दिवसात देतो तुम्हाला. हे बघा, 8 दिवसातच द्या, नाहीतर सामान घराबाहेर. बरं हो, हे बघा, पाणी 6 ते 7च्या दरम्यान येतं. गुमान पाणी भरायचं, तक्रार करायची नाही, कळलं? अरे चमू या घरात राहणं फारसं सोयीचं नाहीये हे लवकरच कळून चुकलं होतं, पण सध्या दुसरा पर्यायच नव्हता. अगदी पाण्यापासून संघर्षाला सुरुवात होती. रात्री तर जीव नकोसा व्हायचा. वाघमारेंनी रूम देताना मला हे सांगितलं नव्हतं की आमच्यासोबत इथे बाकी काही मंडळी असणार आहेत, म्हणजे पाली, उंदीर, झुरळ वगैरे. ते तर आम्ही जणू काही परप्रांती असल्यासारखे आम्हाला त्रास द्यायचे. समीरला इथे अजिबात आवडत नव्हता आणि मला तरी कुठे आवडत होता. सांभाळ तुऱ्याला ग आला, सांभाळ तुऱ्याला ग आला.
तुझ्या उसाला लागल कोल्ला ग, तुझ्या उसाला लागल कोल्ला. पड सांभाळ तुऱ्याला ग आला, पड सांभाळ तुऱ्याला ग आला. ओ कुलकर्णी घेणार काय? उतरा. वाघमारे, सामान बाहेर कोणी काढलं? हे मीच काढलं. हो, 8 दिवसांचे 15 दिवस झाले तरी तुमच्या पैशांचा पत्ता नाही. म्हटलं तुमचाच पत्ता बदलावा. तुम्ही काही बोलायला तयार नाही, आमचं काही ऐकायला तयार नाही. माणसानं समजायचं तरी काय? हो, तुम्ही 750 रुपये दिलेत 8 दिवसाचे, बघता बघता 15 दिवस झालेत. अहो बघताय काय? ती बॅग उचला, चला निघा. अहो निघा म्हणतोय ना, थोबाडाकडे काय बघताय? निघा. भिऊ नको तू उभे पाठीशी, हसता स्वामी समर्थ. सुटेल कोडे आयुष्याचा, कळेल तुझला अर्थ. अंकगणित आनंदाचे हो, अंकगणित आनंदाचे होईल चरणी सार्थ. अंकगणित आनंदाचे होईल चरणी सार्थ. जय हो स्वामी समर्थ, बोला जय जय स्वामी समर्थ. जय हो स्वामी समर्थ, बोला जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटी जरी राहती तरीत तुमच्या पाठी, भक्त जनांचा कैवारी अनदिन दुबळ्यांची लाठी. अक्कलकोटी जरी राहती तरीत तुमच्या पाठी, भक्त जनांचा कैवारी अनदिन दुबळ्यांची लाठी. ऐन दुपारी तुम्हा सावली देतील होऊन वृक्ष. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कृपा सिंधुवन कर्मयोगी हा पळवून लावी भीती, तुझ्या कीर्तीचा अगाध महिमा वर्णावा मी किती. कृपा सिंधुवन कर्मयोगी हा पळवून लावी भीती, तुझ्या कीर्तीचा अगाध महिमा वर्णावा मी किती. श्रद्धा असता प्रयत्न येथे कधी न जातील व्यर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. हां बोला. राहायला जागा मिळेल का? हो, कुठून आलात?
खरं तर इथलेच होता मी. जरा घराचा प्रॉब्लेम झालाय म्हणून काही दिवस जरा. बरं, किती दिवस राहणार? किती दिवस राहू शकतो आम्ही? 2 दिवस. फार फार तर 3 दिवस. बरं. बरं, कुठली रूम हवी तुम्हाला? मोठी, छोटी की हॉल चालेल? आम्हाला हॉल चालेल. ठीक आहे, 300 रुपये द्या. 300? पण इथे 50 लिहिलंय. हो, पद्धत आहे ती. डिपॉझिट म्हणून मागतोय. उरलेले पैसे जागा सोडताना परत करू. ठीक आहे. ठीक आहे. कुठे आत? आतमध्ये सरळ? हो, इथे सरळ. चल. काय झालं बेटा? काय झालं? पप्पा आपण घरी कधी जायचं? जाऊया, लवकर जाऊया. झोप आता. सकाळी लवकर पप्पा उठायचं. झोप नाही येते, सारखे मच्छर चावतायत. हो, तुला कसे चावतायत? मला नाही चावत आहेत. हा, कारण त्यांना गोड आवडतं, म्हणून त्यांना आमचा गोडू आवडतो आहे ना. थांब, मी त्यांना दमच देतो. बघा, तुम्ही जर का आमच्या गोडूला त्रास दिला ना तर मी फटके देईन आता तुम्हाला. चला पळा बघू इथून. ते बघ पळाले बघ. पप्पा बघा किती. अरे 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 काय? हो का? बर, तो सॉरी म्हणायला आला होता रे तुला, त्रास दिला म्हणून. बाप लेकांना झोप येत नाही का? झोपूया आता. ते पळाले बघ, आता आपण झोपूया. चल या. समोर डोंगर आहे, डोंगराच्या मागे नदी आहे, अलीकडे तहान आहे, डोंगराच्या पलीकडे पाणी आहे, इकडे भाजून टाकणारं ऊन आहे, डोंगराच्या पलीकडे थंडगार विसावा आहे. कैक संकटे सुटले घरटे फिरतो होऊन बेघर. कैक संकटे सुटले घरटे फिरतो होऊन बेघर. तरी न संपे दुष्ट चक्र हे, तरी न संपे दुष्ट चक्र हे. जीवास लागे घर घर, जीवास लागे घर घर, जीवास लागे घर घर. या भक्ताचे दुःख तारण्या, या भक्ताचे दुःख तारण्या. तुझ विण कोण समर्थ, तुझ विण कोण समर्थ. सगळ्या धर्मशाळाही आता बदलता बदलता संपल्या. कामाचे शेवटचे 11 दिवस राहिलेत. खिशात पैसेही अगदी कमी आहेत. आणि आज समीरचा वाढदिवस आहे. समीर, जोशी काकू, या महिन्याचे पैसे मी पुढच्या महिन्यात दिले तर चालतील का? वा, छान. 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस असं करत करत आता 1 महिना लेट होणार का? प्रगती आहे. या. याला काय झालं? सकाळपासून तोंड उतरून बसलाय. आई बापाचा गुण यालाही लागला वाटतं. उंटू,
समीरला काय झालं रे? नाही, त्याचाच बर्थडे आहे, पण त्याने आमच्यासाठी खाऊ नाही आणलाय. ए बाळा, आज तुझा हॅपी बर्थडे आहे ना? हो. मग असा एकटा का उभा तू? खेळायला नाही गेलास? माझ्या पप्पांकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे मी सगळ्यांसाठी खाऊ नाही आणू शकलो. तुझी मम्मी कुठे आहे? मम्मी हं. ती केव्हाच गेली आम्हाला सोडून. ए, तुझी आजी आहे ना, ती तुझा वाढदिवस साजरा करेल. हा, खरंच? खरंच. ए मुलांनो, घराला सील लागलाय. कुठे गेले असतील दोघं? जोशी काकूंना माहित असेल कदाचित. मामा, चल जोशी काकूंकडे जाऊया. बस झालं आता. घराला सील लागलेलं बघून तुझं समाधान नाही झालं? काय म्हणाली होतीस तू? बँकेचे मॅनेजर आनंदच्या बाबांचे मित्र आहेत. काय झालं मग? विसर आता त्याला. आता त्याचा आणि तुझा संबंध फक्त घटस्फोटाच्या सही पुरता. कळलं? अगं, अजून तरी या घडीला मी त्याची बायको आहे ना. एक वेळ त्याला विसरू शकेन मी. माझ्या पोटच्या गोळ्याला कशी विसरेन? एक आई असून मी तुला ही गोष्ट सांगावी? शी. रागिणी, रागिणी, अगं थांब. रागिणी, माझं ऐक ना. रागिणी. तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. काकू, काकू, तुम्हाला माहितीये समीर कुठे? तो गेला त्याच्या पप्पांबरोबर. पण कुठे गेला? मला नाही माहित. काकू, प्लीज प्लीज मला सांगा समीर कुठे. तुम्ही जर नाही सांगितलं तर मला कळणार आहे का? नाही, तुमचा नवरा, तुमचा मुलगा आता कुठं असेल हे मला माहित असावं का तुम्हाला? एक सांगू? नाही, रावत नाही म्हणून बोलते. नवरा बायकोत वाद असतातच, पण त्याची झळ मुलांपर्यंत पोहोचू देऊ नका. त्यांचं बालपण होरपळून जातं. पप्पा, आज की नाही खूप मज्जा आली होती. जोशी काकूंनी माझ्या बर्थडे साठी पार्टी ठेवली होती. अरे वा. त्यांनी सगळ्यांना खाऊ वाटला. त्यांनी मला गिफ्ट म्हणून हा बॉल सुद्धा दिला. त्यांनी तुम्हाला सुद्धा खाऊ पाठवलाय. अरे, जोशी काकू, हे समीरच्या डब्यात हे तेच मी तुम्हाला विचारणार होते. बरं झालं भेटलात. हा काय प्रकार आहे कुलकर्णी? म्हणजे मुलांच्या खाऊच्या डब्यात कोणी पैसे ठेवतात का? आता लहानपणापासून पैसे खायची सवय नाही का लागणार त्यांना? नाही नाही, मला स्पष्टीकरण नकोय. मला एवढंच सांगायचंय की असला वेंधळेपणा मी पुन्हा खपवून घेणार नाही. समजलं? या आता. पप्पा, आजही आपण इथेच झोपायचं? हो बाळा. मी इथे नाही झोपणार. मला इथे झोप नाही लागत. घरी जाऊया जाऊया म्हणता घरी नेत नाही.
बर्थडे प्रेझेंट पण अजून नाही दिलं. समुद्र दाखवायला पण नाही अजून. माझ्या काय गार वारा सुटलाय ना समुद्राचा. हा मला थंडी वाजायला लागली आहे. बाप रे, केवढा मोठा समुद्र आहे बघ. तो बघ चंद्र बघ कसा दिसतोय आणि चंद्राचं बघ सगळं रिफ्लेक्शन बघ कसं दिसतंय बघ. सगळं चंदेरी चंदेरी पाणी दिसतंय की नाही सगळं, आहे की नाही. लांब पर्यंत चंदेरी 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 दिसतंय. आता एक मोठी लाट येईल बघ. आली आली ती बघ, आली 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 आली. केवढं पाणी उडालं बघ. जायचं पाण्यात. हो. पाण्यात जायचं. हो. मी चाललो पाण्यात. पाणी नाही उडवायचं, पाणी नाही उडवायचं. मी तुला भिजू 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 भिजू. आता मी वाळूत खेळणार. मी वाळूत खेळणार. हे बघ हे बघ. पायाखालची वाळू बघ कशी सरकते. पडलो मी पडलो 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 पडलो. पडलो 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 पडलो. ती बघ एक बोट दिसते बघ. ती बघ लांब बोट दिसते. आपण जायचं त्या बोटीकडे जायचं. चल आपली बोट घेऊन जाऊया. ही मोठी बोट घेऊन जाऊया. चला चल बोट चालू लवकर, फास्ट चालू लवकर लवकर लवकर. आम्हाला तिकडे जायचंय, बोटीकडे जायचंय. इथे बघ आपल्याला डॉल्फिन दिसतील बघ. डॉल्फिन दिसतील बघ. इथे बघ ते बघ ते बघ. उडी मारते बघ, उडी मारते बघ डॉल्फिन. ते बघ ते बघ. तुझं अंग गरम का लागतं बळ. वाढदिवस वा असो दिवाळी के विलवाणा बाप. वाढदिवस वा असो दिवाळी के विलवाणा बाप. सांगा स्वामी का भोगतो. सांगा स्वामी का भोगतो. कुठले माझे पाप, कुठले माझे पाप, कुठले माझे पाप. अरे अगं बाई, तापानं फणफणलंय नुसता. आधी आज चला बरं, मी बघते मग डॉक्टरकडे मी नेऊन आणीन. काळजी करू नका. या आत या आधी. चला. आनंद. अरे सर कसं आहेस. ठीक आहे. ठीक आहेस की मजेत आहेस. मला तर माहिती आहे सर. सर माझे शेवटचे 11 दिवस राहिलेत. हे जर लवकरात लवकर संपवता आले तर फार बरं होईल. आनंद मला सांग, देवानं तुला सांगितलं की एका तळ्यात 10 उड्या मारल्यावर तुझ्यासाठी स्वर्गाचं दार उघडेल. तर तू देवाला असं म्हणणार आहेस, देवा आम्ही 10वीच उडी आधी मारली तर हां चालेल. पण जर काही जमलं तर बघा ना सर. ठीक आहे, तू असं कर, उद्यापासून सुट्टीचे दिवस सोडून रोज कामावर ये. मी राणेशी बोलतो. थँक्यू सर. बाय. अरे बरं झालं तुम्ही आलात. तुमचीच वाट पाहत होते. समीर कसा आहे. तो झोपलाय. डॉक्टर सांगतायत मलेरिया आहे म्हणून. काळजी घ्यायला हवी. कुलकर्णी मी काय म्हणते, त्याला पूर्ण बरं वाटेपर्यंत इथंच राहू द्या. पण तुम्हाला नाही नाही, या बाबतीत मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही. आणि तुम्हाला त्याच्याजवळ राहायचं असेल ना तर तुम्ही राहू शकता. नाही नको, आधीच मी तुमच्यावर भार टाकलाय. आणि अहो भार कसला, तुमच्या मुलाच्या जागी माझा नातू असता तर मी हेच केलं असतं ना. म्हणून म्हणते तुम्ही. कुलकर्णी आय एम सो सॉरी. म्हणजे मी तुमच्याशी तसं वागले. काय आहे ना, हा व्यवसाय सुरू केला ना आणि माझ्या हळवेपणाचा लोकांनी इतका गैरफायदा घेतला की मला असं वागणं. ओ सॉरी. आपला हा विषय नाही आहे. आपण समीरचा विचार करूया. मी त्याला जरा बघून येऊ का.
या ना या या वरच्या खोलीत झोपलाय तो. आलोच. अरे तू जागा आहेस? अरे 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 हळूहळू हळूहळू. कसा आहेस माझ्या बाळा? कसा आहेस? बघू ताप बघू. अरे वा, बराच कमी झालाय की बाळा. कमी झालाय की. हे बघ बेटा, मी 4-5 दिवस आता तुला भेटू नाही शकणार. मला बाहेर जायचंय ऑफिसच्या कामासाठी. म्हणजे तुम्ही पण मला सोडून जाणार? मम्मी गेली तसं? वेडायस का बेटा? मी तुला कधी सोडून जाईन का? पण मी येईपर्यंत काकूंबरोबर मजेत राहायचं. पापांची काळजी नको करूस. झोप आता, झोप. पप्पा, मम्मी माझ्यामुळे घर सोडून गेली का? नाही बेटा, मम्मी ना तुझ्यामुळे घर सोडून गेली आहे ना माझ्यामुळे. मम्मी गेली ती तिच्या स्वतःमुळे. चल झोपा आता, झोपा झोपा झोपा. मी येतो तुला 4-5 दिवसात भेटायला. बाय. पप्पा, समोर डोंगर आहे. समोर डोंगर आहे, डोंगराच्या मागे नदी आहे. अलीकडे तहान आहे, डोंगराच्या पलीकडे पाणी आहे. इकडे भाजून टाकणार ऊन आहे. डोंगराच्या पलीकडे थंडगार विसावा आहे. इकडे काटेच काटे आहेत. डोंगराच्या पलीकडे फुलांच्या बागा आहेत. इकडे मिट्ट काळोख आहे. डोंगराच्या पलीकडे प्रकाश आहे. पप्पा, पप्पा, हा बाळा. पप्पा, हा? माझा तुमच्यावर विश्वास आहे. अरे त्यांच्यासाठी पण एक दे. दादा खाऊन घ्या. दादा
भैया जरा पंचर देखना, पंचर निकालना। नहीं साहब, पंचर नहीं बनेगा। ट्यूब ही बदलना पड़ेगा, 120 रुपये लगेगा। ट्यूब खराब हो गया है, टायर भी 120। जी देखिए ना, पूरा एकदम कुछ है ही नहीं है इसमें। या सायकलचे किती द्याल? सायकलचे? साइकिल का तो साहब 200 रुपया ले लीजिए। 200? नहीं नहीं नहीं। हाँ हाँ लीजिए। नहीं नहीं नहीं, 500 तरी द्या मला। 500? नहीं नहीं साहब, 300। 300 नहीं नहीं, 450 तरी द्या। साहब 450, ये पुरानी साइकिल का। एक काम कीजिए, 350। 350 450। अब हम नहीं, 450 बरोबर है। क्या बताएं साहब, महंगी पड़ रही है, मगर अब क्या कहे, अब सौदा हो गया तो ये लीजिए। वैसे तो साइकिल महंगी पड़ी। माझ्याकडची शेवटची वस्तू विकून मी आता खरा संन्याशी झालो होतो, पण मन अजूनही समीरकडे गुंतलं होतं। अविनाश सरांबरोबरच्या रिक्षातल्या त्या भेटीत भल्या भल्यानं न जमणारं कुडं मी एक रेष मारून सोडवलं होतं। ही प्रयत्नाची रेष मारूनच मी आत्तापर्यंतचं गणित सोडवत आलो होतो। प्रयत्नवादाला चिकटून होतो, पण उद्याचा शेवटचा निर्णायक दिवस काय दाखवेल हे मलाही माहित नव्हतं। मनातला कल्लोळ शांत व्हावा म्हणून मी समीरला इथे समुद्रावर घेऊन आलो। बऱ्याच दिवसांनी त्याच्या मनासारखं झालं होतं म्हणून तो खुश होता, आणि मी प्रयत्न करत होतो आनंदी राहण्याचा। समीर, मजा आली ना समुद्रावर? हो, मला खूप मजा आली। पप्पा, तरी तुम्ही त्या रात्रीचा समुद्र दाखवला होतात ना, तो जास्त चांगला होता। कुलकर्णी, तुम्हाला साहेबांनी ऑफिसमध्ये बोलवलं। मिस्टर आनंद कुलकर्णी, कंपनीचं टी शर्ट खूप छान दिसते तुमच्यावर। बसा प्लीज। थँक्यू सर। मिस्टर कुलकर्णी, आज तुमचे ट्रेनिंगचे 100 दिवस संपलेत। तुमचा या 100 दिवसाचा आमच्याविषयीचा अनुभव कसा होता? चांगला होता। आणि हे 100 दिवस कठीण होते खूपच। वेल, आज घरी गेल्यानंतर उद्यासाठी सुद्धा असंच एक टी शर्ट तयार करून ठेवा। उद्यापासून जॉईन करताय तुम्ही आम्हाला। यू आर सिलेक्टेड। तुमचं अपॉइंटमेंट लेटर रीच सर उद्या कंपनीतून मिळेलच तुम्हाला। कॉंग्रॅच्युलेशन्स।
थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू. एक मिनिट मिस्टर कुलकर्णी. मिस्टर राणे. मिस्टर आनंद, याच्यावर सही करा. हे तुम्ही केलेल्या 100 दिवसाच्या कामाचे पैसे. कोणालाही पैसे न देता काम करून घेणं कंपनीच्या तत्वात बसत नाही. नेव्हर. अर्थात हे तुम्हाला सांगितलं नाही याचं कारण कोण किती तळमळीनं काम करतं हे आम्हाला बघायचं होतं. हे घ्या. दिवसाला 73 रुपये याप्रमाणे 100 दिवसांचे 7,300 रुपये आहेत. मोजून घ्या. थँक्यू सर. थँक्यू. यात एवढं इमोशनल होण्याचं कारण का मिस्टर आनंद? मिस्टर राणे, स्वतःचं मोठं घर असताना त्याच गावात 13 रात्र धर्मशाळेत, 3 रात्र रस्त्यावर किंवा एसटी स्टँडवर आपल्या लहान मुलाला घेऊन कधी काढलं तुम्ही? नाही हो, नाही. थँक्यू सर. समीर. रागिणी. तुला कसं कळलं मी आल्याचं? 7 वर्ष संसार केला मी तुझ्याबरोबर. इथल्या वस्तूंना तुझा स्पर्श झाला हे दारातून पाऊल टाकताच लक्षात आलं माझ्या. पण खरं सांगायचं तर गेल्या काही दिवसात तुझ्याशिवाय जगण्याची सवय झाली मला. मी लावून घेतली तशी. तुला नसेल पण समीरला तर माझी गरज आहे. विचार ना त्यालाच. समीर, तू प्रयत्न करून सुद्धा मी नाही राहू शकले तुमच्याशिवाय. म्हणून परत आले मी. चूक झाली होती माझी, चूक झाली. आय एम सॉरी. समीर, भूक लागली तुला? हो. मलाही लागली. आईला पालकाची भाजी करायला सांगायची नेहमी सारखी. हो. आवडेल ना तुला? हो. मलाही आवडेल. मीही खाईन आज. जा, सांग आईला सांग. मम्मी, कर ना पालकाची भाजी. पप्पा, तुम्ही पण मम्मीला मदत करा.
मला सांगतोस मदत करायला? थांब थांब थांब. ए कुठे चाललास तू? थांब. तुम्हीच स्वामी केली किमया, तुम्हीच करुणा सागर. तहान शमली तुझ्या कृपेने, भरली माझी घागर. तुम्हीच स्वामी केली किमया, तुम्हीच करुणा सागर. तहान शमली तुझ्या कृपेने, भरली माझी घागर. काय हवे मज याहून दुसरे, काय हवे मज याहून दुसरे. झालो आज कृतार्थ, झालो आज कृतार्थ.